बातमी पंढरपुरातून आहे। पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीची दर्शन रांग सुलभ व्हावी यासाठी राज्य सरकारने दर्शन मंडप आणि स्कायवॉक यासाठी जवळपास 1290 कोटी रुपये मंजूर केले होते। या कामाचं टेंडर देखील निघालं होतं, मात्र हे टेंडर अचानक रद्द करण्यात आल्याचं सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आलंय। अलीकडेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाच्या काळात घेतलेल्या अनेक निर्णयांना देवेंद्र फडणवीस यांनी ब्रेक लावल्याचं समोर आलंय आणि अशातच आता पंढरपुरातील 129 कोटी रुपयांच्या कामाचं टेंडर हे रद्द केलंय। या प्रकारामुळे राज्यात शिंदे फडणवीस यांच्यातील शीतयुद्ध पुन्हा एकदा समोर आलंय। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांनी। फडणवीस सरकारच्या 100 दिवसाच्या कामामध्ये जी प्रायोरिटीने कामं केली जाणार आहेत त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं काम होतं ते विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शन रांगेचं। आपण आता उभे आहोत गोपाळपूर रोडच्या विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शन रांगेच्या पत्रा शेडमध्ये। या ठिकाणी आषाढी, कार्तिकी, माघी, चैत्री अशा 4 यात्रांमध्ये प्रामुख्याने तात्पुरत्या स्वरूपामध्ये दर्शन रांगेची व्यवस्था केली जाते। हीच दर्शन रांगेची व्यवस्था कायमस्वरूपी व्हावी म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 129 कोटी रुपयांचा आराखडा तयार करून या ठिकाणी दर्शन मंडप आणि स्कायवॉक उभारणीची निर्मिती केली होती। त्या संदर्भाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली, तसा निधीही दिला होता। याबाबत नुकतीच निविदा प्रक्रिया ही सुरू झाली होती, मात्र ही निविदा प्रक्रिया अचानकच रद्द करण्यात आली। खरं तर ही निविदा प्रक्रिया रद्द करण्याचं नक्की कारण काय हे अद्याप पुढे येऊ शकलं नाही। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मतानुसार वरिष्ठांच्या आदेशानुसार ही निविदा प्रक्रिया रद्द झाल्याचं सांगण्यात येतंय, मात्र एकंदरीतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेल्या किंवा मंजूर केलेल्या कामांना सध्याचं फडणवीस सरकार खो देताना आणि ब्रेक लावताना दिसते। याचाच भाग म्हणून पंढरपूरची स्कायवॉक आणि दर्शन मंडपाची निविदा प्रक्रिया आता रद्द झाल्याचं बोललं जात आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात असणाऱ्या शीतयुद्धाचा थेट फटका आता पंढरपूरच्या विठ्ठल भक्त वारकऱ्यांच्या दर्शन रांगेच्या व्यवस्थेला बसताना दिसत असल्याची चर्चा आता पंढरपुरात सुरू झाली। त्यामुळे पंढरपूरच्या दर्शन रांगेचं आणि विठ्ठलाच्या भक्तांच्या सुविधेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे। त्यामुळं राजकीय शीतयुद्ध जे आहे शिंदे फडणवीस सरकारचं, हे शीतयुद्ध नक्की कधी संपणार आणि पंढरपूरच्या दर्शन व्यवस्थेचा मार्ग कधी मोकळा होणार असा सवाल आता सामान्य वारकरी भक्तातून विचारला जातोय। व्हिडिओ जर्नलिस्ट राजू मिश्रासह संकेत कुलकर्णी, NDTV मराठी, पंढरपूर।